कविता's फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत सरगुंडे खास नाश्त्यासाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर मग सरगुंड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. सरगुंड्याची रेसिपी खास नाश्त्यासाठी. तर बघा, हे सरगुंडे आहेत. सरगुंडे घेतलेले आहे आणि हे लागणारं सगळं साहित्य आहे. तर मी आता याच्यामध्ये भांड्यात तेल घालते आहे. जास्त नाही घालायचं आहे. लागणारं साहित्य आहे सरगुंडे, कांदे, त्यातच 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, टोमॅटो, लिंबाचा रस आणि थोडी कोथिंबीर आणि तिखट मीठ चवीप्रमाणे. आता तेल तापलेलं आहे. मोहरी तडतडून घेऊया. कांदे आणि मिरच्या घालून घ्यायच्या आहे. आणि यात थोडं गरम पाणी घालायचं आहे. तर मी पाणी तापवायला ठेवून देते लो फ्लेमवर. थोडीशी हळद, टोमॅटो घालून घेते. टोमॅटो मी कमीच घातलेले आहेत कारण यात लिंबाचा रस आहे. कांदे झालेले आहेत. आता तिखट मीठ घालून घेऊया. 2 मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे तिखट तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे घाला. तिखट जर जास्त खात असाल तर जास्त घालायचं आहे. मीठ, आणि थोडीशी साखर. चांगलं परतवून घ्यायचं. तिखट थोडंसं तेलात चांगलं होऊ द्यायचं कांद्यासोबत. हे तिखट माझं नवीनच तिखट आहे त्यामुळे थोडंसं चांगलं होऊ द्यायला. गॅस कमी. आणि आता ही सरगुंडे जे आहे ते घालून घ्यायचे आहे. सरगुंडे परतवून घ्यायचे. तिखट तुम्ही स्किप पण करू शकता. थोड्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या जास्ती घातल्या तरी चालते. परतून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे. आता गरम पाणी घालून द्यायचं आहे. सरगुंडे जे आहेत ना ते यावर्षीचेच आहेत, आताच केलेले आहेत नवीन, त्यामुळे याला पाणी जास्ती पुरत नाही म्हणून पाणी थोडंच घालते आहे. नाहीतर मग एकदम नरम होऊन जातात. वाफ येऊ दे मला आता. पाणी घालते.
हा. तसं 2-3 मिनिटांनंतर पाहून घेऊया. हा, झालेले आहेत, अगदी नरम झालेले आहेत. नरम होईस्तोवर हे शिजू द्यायचे. समजा पाणी जर लागलं ना तर टाकता येते, पण नेहमी बरोबर याला जास्ती पाणी लागत नाही, कारण हे आता केलेलेच आहे. थोडासा लिंबाचा रस घालून घेते आहे. चवीसाठी लिंबाच्या रसाने छान चव येते. बघा, तरगुंडे तयार झालेले आहे खास नाश्त्यासाठी.